त्याचबरोबर मंगल पावशे सुद्धा उपस्थित आहेत मंचावरती, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. आहे ना कॅमेरा आहे तिकडे दिसतो. ना त्यांचं आमचे ज्येष्ठ नागरिक बलिराम दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण सन्मान मंचावरती करूया. हा दादा या चला, सामना लगेच सुरू होईल. एकीकडे जुनी डोंबिवली संघ आणि त्याला फाईट करेल तो जय हनुमान बामाली. यावर्षी बामाली संघाचं सुद्धा आगमन झालेलं आहे, म्हणते इन झालेत ते 40+ मध्ये, कारण चांगले खेळाडू त्यांच्याकडे बऱ्याच वेळा क्रिकेट खेळात ते रेग्युलर आणि आता 40+ क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. सामन्याची सुरुवात पुन्हा एकदा या ऐकू आमचे नितीन काळ यांचा आवाज. धन्यवाद जगदीश पाटील, आपण पाहतोय. धन्यवाद भरत भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. ठाणे जिल्हा विभाग प्रमुख सुद्धा आपण पाहतोय. ग्रामीणचे टॉस जिंकल्यानंतर जुने डोंबिवली संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज, आणि बॅट्समॅन पाठवायचे, फलंदाज पाठवा. एक फिल्डर घेतलेला आहे जुने डोंबिवली 40+ संघाने. विकास आणि रोहिदास ही सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळते बामाली 40+ संघाकडनं. 5 ओव्हरची मॅच. बामाली संघाने जर हा सामना जिंकला तर आपले सर्वांचे लाडके भरतशेठ भोईर यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज बामाली संघाला दिलं जाईल ही मॅच जिंकली तर. भरत भोईर साहेबांनी बघा आपलं ATM खुला केलेलं आहे दुपारच्या सत्रामध्ये. राजकीय क्षेत्रामध्ये भरत भोईर साहेबांचं नाव भरपूर चर्चेत आहे. शिवसेना म्हटल्यानंतर नक्कीच शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून भरत भोईर साहेबांकडे पाहिलं आणि त्यांनी नक्कीच सांगितलं की त्यांच्या 14 गावातील हा संघ आहे बामाली. स्वर्गीय महेंद्र शेठ भोईर यांच्या स्मरणार्थ आपण भोईर यांच्याकडून एक पारितोषिक आहे. सलग 3 षटकांसाठी 5,000 रुपयाचे कॅश प्राइज बामाली संघासाठी. म्हणजे भरपूर बक्षीस आहेत. मगाशी जितेश भोईर आणि जित भोईर आमच्यासोबत चर्चा करत होते की बामाली संघ हे सर्व खेळाडू सुरुवातीला भरपूर चांगलं क्रिकेट खेळले आहेत आणि जिंकले तर भरत शेठ भोईर यांच्याकडनं 5,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. सुरुवातीलाच मी पंकज पावसेचा उल्लेख केला ना, अंडर-24 प्रीमियर लीग मध्ये 31,000ची बोली लागली बामालीचा पंकज पावशे हा खेळाडू आहे अंडर-24. आणि त्याला तुम्ही 9, 10, 11 डिसेंबरला खेळताना बघू शकाल. पहिलं षटक महेश, पहिला चेंडू आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती. सेकंडला आपण पाहतोय रोहिदास, 9 सेकंडला विकासला तुम्ही पाहतायत. ही सलामी जोडी आहे बामाली 40+ संघाची आणि सुवर्ण संधी बघा. बक्षिसांचा वर्षाव या टीमवरती सर्व 3 षटकार 5,000, मॅच जिंकली तर 5,000 आहेत. हा चेंडू आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने देत आहे. जे वेगाने धावतात, आउटफील्ड फास्ट आहे, ग्रास भरपूर मैदानाच्या आतमध्ये आणि अखेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. रोहिदास पावशेच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार.
स्वर्गीय महेंद्र शेठ भोईर यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय आता ज्यांचं आपल्या व्यासपीठामध्ये आगमन झालं विवेक भोईर यांच्याकडनं सर्व 3 षटकारांसाठी 5,000 आणि मॅच जिंकली तर भरत भोईर साहेबांकडनं 5 असे पारितोषिक बामाली फोर्टीज प्लस संघावरती लागले आणि चौकार आलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. दुसऱ्या फेरीत सामने 4 षटकांचे असतील. अकुट टप्प्याचा बॉल होता पुन्हा त्या दिशेने खेळतो. आता चेंडूची गती थोडीशी कमी आहे. जे वेगाने धावतायत. आउटफील्ड फास्ट आहे. तिसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि 3 धावा पूर्ण केल्यात. सुरेश जोशी यांच्याकडे सुद्धा पारितोषिक जुनून डोंबिवली संघासाठी हॅट्रिक साठी 3,000 रुपये. सुरेश जोशी यांच्याकडे जुनून डोंबिवलीला सुवर्ण संधी विकेट हॅट्रिक साठी 3,000 म्हणजे दोन्ही टीम वरती पारितोषिक लागलंय. सलग 3 षटकार 5,000 रुपये. मॅच जिंकली तर 5,000 रुपये. आता मात्र डावखुऱ्याचे फलंदाज विकास पावशे स्ट्रायकेटला येतात. बामाली संघ बामाली गाव सुद्धा क्रिकेटमध्ये भरपूर चर्चेत आहे. मगाशी पंकज पावशीचा उल्लेख केला. भगवान गोंधळे असतील कुस्तीपट्टू. हा चेंडू बॅकफुटला घेऊन साखर फणवायची शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक सिंगल मिळेल. विकास पावशीच्या खात्यामध्ये सिंगलने तो खातं ओढतोय. धावसंख्या 8 वरती पोहोचले बामाली फोर्टी प्रसंग. प्रथम बॅटिंग करत असताना 5 ओव्हरची मॅच आहे. टॉस गमावल्यानंतर या सीझन मध्ये 4 संघ नवीन आपण पाहिले. मोठी देसाई बामाली खोनी आणि दहिसर म्हणजे भरत भोईर साहेबांच्या गावचा संघ आपल्याला आपल्या असोसिएशन मध्ये पाहायला मिळतो. 40+ संघटना अर्जुनभाई पाटील या संघटनेचे अध्यक्ष आहेत. कार्यसम्राट माजी सरपंच काटेचे आणि कल्याण तालुका संघटक. स्ट्रायकेटला आपण पाहतो रोहिदास ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. अकुटप्प्याचा चेंडू होता पडल्यानंतर तो असा बाउन्स घेतलाय. पंचाने वाईट घोषित केलाय. 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा गोलंदाजाला देण्यात आलेली. धावा झाल्या 9. प्रथम बॅटिंग करत असताना बामाली संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतली शेवटची मॅच आहे. खरं तर जयेंद्र भोईर यांचा प्रयत्न होता 9:30 पावणे झाला मॅच सुरू करायची. मात्र 9 बॉल आहे का 1 बाउन्सची वॉर्निंग दिली होती त्यामुळे 9 बॉल आहे. 1 बाउन्सची वॉर्निंग दिली होती त्यामुळे कदाचित हा 9 बॉल आहे. त्यामुळे येणारा चेंडू फ्रेट असेल. दोन्ही टीमच्या कॉन्टॅक्टमध्ये जोशील आणि गोलिवली बीच्या. मात्र संघ उशिरा आले त्यामुळे जयेंद्र भोईर आणि त्यांची टीम काहीच करू शकत नाही. त्यामुळे मॅच 10:21 आज पहिला चेंडू पडला. त्यांचा प्रयत्न होता शेवट 10 वाजता. हा चांगला चेंडू होता. फ्रेटचा बॉल होता मात्र फायदा घेऊ शकले नाहीयेत. डॉट बॉलची ते समाप्त होते. महेश पाटील सुद्धा भरपूर मोडलेला गोलंदाज आहे. भरपूर ऊन पावसाळे त्याने पाहिलेले आहेत. शहरी क्रिकेट तो भरपूर खेळलेला आहे. पुढे ग्रामीण जास्त क्रिकेट व्हायचं नाही. अपील करण्यात आलेलं आहे. फलंदाज बाद होईल. रोहिदास पावशेला माघारी परतावं लागेल. अखेर यश मिळाले गोलंदाज महेश पाटीलला. पहिला धक्का बामाली फोर्टी संघाला. विलास आलेत बॅटिंग करणारी. 1 जर्सी तुम्ही पाहतात. 11 नंबरची जर्सी आहे. रोहिदास पावशे थोडेसे नाराज आहेत. कारण चेंडू या खेळपट्टी मी सकाळी पहिली मॅच पाहिली. चेंडू बऱ्याच वेळा पडल्यानंतर थोडासा खाली जातोय. त्यामुळे फलंदाजांना थोड्याशा अडचणी आहे. चला स्पीडअप करा. जुनून डोंबिवली संघ फिल्डिंग लगेच लावायची. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच बोरिवली 40+B विरुद्ध स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली. दोन्ही टीमच्या कॅप्टन उपस्थित राहायचे. लक्षात घ्या 4 ओव्हरची मॅच आहे. जो संघ वेळेवर उपस्थित राहणार नाही अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. स्वर्गीय महेंद्र शेठ भोईर यांच्या स्मरणार्थ आपण बघतो विवेक भोईर साहेबांकडे सलग 3 षटकांना 5,000 रुपये आणि बामाली संघाने ही मॅच जिंकली तर भरत शेठ भोईर कार्यसम्राट व्यक्तिमत्व यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज टीमसाठी दिलं जाईल. गोलंदाजी करण्यासाठी राजू सावंत येत आहेत. एक चांगले क्युरेटर सुद्धा आहेत. त्यांच्या माध्यमातून खूप चांगली खेळपट्टी. वार्षिक संमेलन सोहळा तुम्ही पाहिला 2023-24चा. संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरत भोईर साहेब सुद्धा उपस्थित होते. राजेचे मोरे साहेब सुद्धा तिथे उपस्थित होते. भरपूर संख्येने बंडू पाटील साहेबांचा मी उल्लेख करेन. आणि त्या वार्षिक संमेलनामध्ये आपण पाहिलं तर ब्रास बँड पथक वाकलन ब्रास बँड पथक सुद्धा आपण पाहिलं. होऊया मॅचच्या दिशेने
राजू सावंत येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी मालेगाव एन कडून. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. थ्रो फेकी चांगली. 1 रन इथे मिळाले. ते फलंदाज विकासला. विलासकडे स्ट्राईक येते. तिसऱ्या क्रमांकामध्ये बॅटिंग करण्यासाठी आले विलास. 1 गडी बाद 11. सुरुवात चांगली केली गेली विलास पावशेने. एक तिहेरी धाव सुद्धा त्यांनी धावून घेतली. एक चौकार त्यांनी ठोकला. या मॅचचा पहिला चौकार त्याच्या बॅटमधून मी पाहिलं. चे खेळाडू ज्यांनी एक काळ गाजर अजावी युट्यूब नव्हता आणि आज ते 40+ खेळत आहेत. त्यामुळे आता ते पुन्हा ते उद्यात येऊ शकतात. लोकांच्या समोर येऊ शकतात. इथे चांगला चेंडू होता. जुन्या डोंबिवली संघाने सुद्धा चांगला खेळ केला होता. 50+ चे खेळाडू आहेत राजू सावंत, शिवाजी जोशी, कमलाकर भोईर हे 50+ चे खेळाडू आहेत. हरिचंद्र म्हात्रे, महेंद्र म्हात्रे. इथे फुल टॉस बॉल होता. मेजवानी होती आणि ती कबूल केली. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. जीत भोईर यांचा इशारा येतोय. चौकार. 4 धावसंख्या पुढे सरकते 15 वरती. सुरुवात चांगली झाली आहे बामाली 40+ संघ. याच वर्षी या संघटनेमध्ये संघ दाखल झाल्यानंतर असं नाहीये. या टीमचे खेळाडू पूर्वी क्रिकेट खेळलेले आहेत. बऱ्याच टीमला असं वाटेल 40+ आता सुरू केले त्यामुळे तुम्ही त्यांना हलक्यात घेऊ शकत नाहीये. बामाली संघ रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक उलटफेर या टीमने बऱ्याच वेळा केलेले आहेत मोठमोठ्या स्पर्धामध्ये. आम्ही थोडीशी चर्चा करतात. कदाचित एक चौकार ज्यावेळी येतो त्यावेळी फिल्डर लगेच गोलंदाजाकडे येतात. चर्चा करतात की धावा बाबा कुठेतरी थांबवायचे आपल्याला. तर एकदा धावा यायला सुरुवात झाली तर त्या थांबणं थोडंसं कठीण होतं. त्यामुळे कदाचित चर्चा केली राजू सावंत यांच्यासोबत की चौकार आल्या. धावसंख्या 15 झाली. दुसरं षटक आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं. डान्सिंग डाऊन द विकेट बघा. एस्टनच्या मागे अमित आहेत. अमितने चांगली बॅटिंग बॉलिंग केली होती शिलगाव चषकमध्ये. फिल्डिंग मध्ये थोड्याशा चुका झाल्या त्यामुळे जुनी डोंबिवली संघ पराभूत झाला होता देसाईच्या विरुद्ध सेमीफायनल मध्ये. एक रन्स रोखू शकत नाही. अविनाश पाटील तिथे बघा. अविनाश पाटील, महेश पाटील, 2 मंजुराज, त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील यांचं मी उल्लेख करेन. नेहमी त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळतं. जुनी डोंबिवलीचे ज्ञानेश्वर पाटील मॅच पाहत असतील ऑनलाईन. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे सोनू म्हात्रे असतील, मुकेश दादा पाटील कार्यसम्राट व्यक्तिमत्व, त्यांचे सौभाग्यवती असतील नगरसेविका संगीताताई मुकेश पाटील, रमेश पाटील असतील आमचे. हे क्रिकेटचे दर्दी आहेत. रमेश पाटील यांचं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे. जयसिंग पाटील यांचा उल्लेख करेल. राजू हा चांगला चेंडू होता. ब्लॉकला होता. त्यालाही खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. शिवाजी जोशी तिथे बघा. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 17. 7 धावा आल्या. सुरेश जोशी यांच्याकडनं हॅट्रिक साठी 3000 रुपये सुद्धा जमवले संघाला. सूरज जोशी यांच्याकडे बघा हॅट्रिक साठी जुनी डोंबिवली संघाचे समाजसेवक सूरज जोशी यांच्याकडे 3000 रुपये हॅट्रिक साठी जुनी डोंबिवली 40+ संघाला. सूरज जोशी बघा एक चांगले आयोजक सुद्धा आहेत. अडलन क्रिकेट मध्ये सुद्धा त्यांचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. गावदेव गिरजा माता रेग्युलरची जी स्पर्धा होती तिथेही सूरज जोशी यांचं खूप मोठं योगदान असं त्यांनी 3000 लावलेत हॅट्रिक साठी जुनी डोंबिवलीच्या गोलंदाजासाठी. 17 धावा झाल्या आहेत. टॉस साठी उपस्थित राहायचे गोलवली 40+ बी आणि स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान. अमित आले गोलंदाजी करण्यासाठी. अमित पाटील एका बाजूला स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खेडकारी, दुसऱ्या बाजूला अमित गायकरेन कंपनी गोलवली 40+ बी. बॅकफुटलाच गेले. जागा बनवायची होती. फिल्डिंग गलीमध्ये फिल्डिंग चांगली बघा. एक सिंगल मेल.
धावसंख्या 18. धावा झाले. सलग 3 षटकांसाठी बघा पारितोषिक सुद्धा 5,000 रुपयाचं. विवेक भोईर साहेब गोल्डन मॅन उद्योजक स्वर्गीय महेंद्र शेठ भोईर यांच्या स्मरणार्थ ते पारितोषिक त्यांनी लावले आणि हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे मान्यवर खेळाडूंवरती पारितोषिक लावतात जेणेकरून आपले खेळाडू चांगले खेळावेत. इथे फटका सुंदर आहे बघा. षटकारांचा मी उल्लेख केला आणि पहिला षटकार आता आलाय फलंदाज विलास पावशेच्या बॅटमधून. षटकारांनी धावसंख्या पुढे सरकेल ती 24 वरती बामाली फोडी संघाची. अमितच्या विरोधात षटकार ठोकले ते फलंदाज आपण पाहतो विलास पावशे यांच्या बॅटमधून षटकार आलाय. हा सागला चेंडू होता बघा. गती कमी केली ज्या प्रकारे तुम्ही मागच्या मॅच मध्ये पाहिला विक्रम भोईर जे गोलंदाज आहे चिकंदर फोडीबरचे कधी चेंडू वेगाने टाकतात कधी चेंडूची गती कमी करतात त्यामुळे फलंदाजाला थोड्याशा अडचणी आणि तेच अमित मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. व्हेरिएशन खूप चांगलं आहे अमितकडे. धावसंख्या 24. पुन्हा चेंडूची गती कमी केली हेच तो उल्लेख करू तुम्ही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. नितीन जोशी सांगतात की डायरेक्ट हिट करा तुम्ही. जबरदस्त व्यक्तिमत्व. आता काही दिवसांपूर्वी एक हॉटेल सुद्धा सुरू केला नितीन जोशी यांनी. त्यासाठी त्याला शुभेच्छा असतील. तुम्ही क्रिकेटही खेळा जॉबकडेही लक्ष द्या. व्यवसाय सुद्धा खूप महत्वाचा आहे. धावसंख्या 25. तिसरं षटक मार्गदर्शन गोलंदाज अमितला तुम्ही पाहताय. 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलेत अमितने. 2 षटकात 17 होत्या. इथे 8 धावा आल्या. 3 षटकांचं पाणी रेडी ठेवायचे. ऊन भरपूर आहे आणि खास करून 40 खेळाडू आहेत. हाय स्लोअर 1 चेंडू होता. अमित अपील करतायत म्हणजे षटक संपल्याचा इशारा केला पंचांनी. 3 षटकांचा खेळ संपला. बामाली फोडीला संघाची धावसंख्या ती 25. 1 गडी बाद. पहिल्या षटकात धावा 10 आल्या होत्या असं वाटलं होतं. अशा या सरासरी धावा केल्या तर 50 होतील. मात्र दुसऱ्या षटकात फक्त 7 दिल्या आणि या षटकात अमितने षटकार लागून सुद्धा 8च दिल्या. त्यामुळे सरासरी कमी झाली 25 वरती. टॉससाठी उपस्थित राहायचे स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली 40+ आणि दुसऱ्या बाजूला गोळवली बी 40+ अमित गायकर दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे लवकरात लवकर. आणि पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. यातून विजेता संघ स्वर्गीय जगदीश भोईर प्रतिष्ठान चिकनगर 40+ होईल बघा. जीत भोईर ड्रिल करून बघतायत. मार भरपूर पडला ना त्यांना शिलगाव चषक मध्ये. त्यामुळे कदाचित त्यांना आता सराव अभावी असं वाटत असेल की आपण सरावाकडे थोडंसं लक्ष द्यायला हवं. म्हणजे जॉबला आहेत ना त्यामुळे बऱ्याच वेळा सराव करायला मिळत नाही. जीत भोईर केतन मात्रे काल NB ट्रॉफीमध्ये केतनला तुम्ही पाहिलं त्याचा संघ FM हॉस्पेट कर्नाटका फायनलमध्ये. म्हणजे आज केतन संध्याकाळी पुण्यामध्येच असेल. भरपूर धावपळ आहे सध्या. केतन मात्रे आपण पाहिलं 5 अर्धशतक या सीझन मध्ये. मागच्या वर्षी तब्बल 32 अर्धशतक केतनने मारले होते आणि यावर्षी सुरुवातीला 5 अर्धशतक. फक्त कल्याण डोंबिवली नाही तर ओडिसा अशा मोठमोठ्या ठिकाणी जाऊन बघा. जयपूर असेल कलकत्ता असेल पुणे भरपूर मागणी असते केतनला. त्याच्यामध्ये त्याच्या ग्रामस्थ त्यांचं केतनने सांगितलं की ग्रामस्थांचा भरपूर सपोर्ट आहे. माझी खास करून टीमचं मी आभार व्यक्त करतो कारण टीम मला नेहमी सांगते की तू बाहेर बिंदास जाऊ शकतो खेळायला. ज्यावेळी तुमचा फॉर्म असतो त्यावेळी तुम्हाला मागणी भरपूर असते. 8 षटकांच्या मॅचेस NB ट्रॉफीमध्ये आपण पाहिल्या कालच्या दिवसामध्ये. FM हॉस्पेट कर्नाटका आणि MSCC संबलपूर हे 2 संघ फायनलमध्ये गेले. म्हणजे केतन मात्रे वर्सेस योगेश पेनकर. शिवाजी जोशी आले गोलंदाजी करण्यासाठी. सूरज जोशी यांच्याकडनं हॅट्रिक साठी 3000 रुपये जुनं डोंबिवली संघासाठी. शिवाजी गोलंदाजी मार्कवर. शिलच्या स्पर्धेत 4 विकेट जरूर घेतले होते मात्र त्यांचं स्वागत केलंय. चौकार आणि चेंडू 1 माउस सीमा रेषेच्या बाहेर जाईल. 4 धावासाठी चौकार. धावसंख्या 29 बामाली फोडी संघाची 29 धावा आहेत.
फिल्डिंग मध्ये थोडस बदल करते जे जे. तुळशीराम पावशे साहेबांचं आगमन झालं, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. नाही, खेळाडूंचा भरपूर खजिना आहे. भामाली गाव म्हटलं तर इथेही भरपूर खेळाडू आहेत. सुरेश भोईर असतील, आम्ही सुरेश भोईर आता आम्हाला मिळाले होते ज्यावेळी अंडर-20 ऑप्शन झाला. इथे आउटफील्ड फास्ट आहे, जे जे धावलेच नाहीये बघा, आणि चेंडू गॅप मध्ये सीमारेषेच्या बाहेर जाईल चौकार. संख्या 33. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. अशोक विलास पावशे चांगली बॅटिंग करतात. डावखोर फलंदाज विकास पावशे नोट्स नाही गेलेत. शिवाजी जोशीच्या विरोधात चांगली फटकेबाजी केली. इथे बॅटची काढा होती, अविनाश आहे तिथे. 1 रन्स मिळेल. एकूण धावसंख्या बामाली 40 संघाची 34. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर शिवाजी जोशी यांनी कमबॅक केलाय. 34 धावा झाल्या. इथून बामाली 40+ सकाळला 50+ कराव्या लागतील. 45-50 हे चांगलं टार्गेट असू शकतो. एक नवीन संघ आहे, थोडंसं खेळाडू अपोजिट टीमच्याही खेळाडूंची थोडीशी माहिती नाहीये. युट्यूब आहे ना, मॅचेस तुम्ही रिपीट पाहू शकता. हा फायदा असतो युट्यूबचा. UTC लाईव्ह तुम्ही पाहता त्या स्पर्धेमध्ये. नितीन जोशी यांना तुम्ही पाहतायत. डीप मध्ये जेजेला तुम्ही पाहतायत. अमित लॉंग आपल्या बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली कव्हरच्या दिशेने. पॉइंटचं क्षेत्ररक्षण वेगाने धावतोय. 2 धावा इथे पूर्ण बघा. जर 3री धावा आता पूर्ण होईल का? आणि 3 धावा बघा धावून घेतल्यात. म्हणजे असं वाटत नाही अशोक वाटलं की 40+ क्रिकेट आहे. 3 धावा धावून घेतल्यात. इंटरनॅशनल तुम्ही पाहिलं तर क्रिस गेल ज्याने आपल्या करिअरमध्ये 3 धावा कधी धावून घेतल्या नाही. आणि बघा 40+ खेळाडूंनी 3 धावा सहज धावून घेत आहेत. धावा झाल्या 37. 40+ क्रिकेट बरेचसे जे रेग्युलर खेळाडू ज्यावेळी 40+ मध्ये येत आहेत त्यांना असं वाटतं जगदीश पाटील की 40+ क्रिकेट सोपं मात्र तसं नाहीये. दिग्गज खेळाडू आहेत 40+ मध्ये. आणि किती क्रिकेट कठीण आहे हे 40+ मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. हा कुठं पैसा बॉल होता, चेंडूची गती थोडीशी कमी केली आहे. डॉट बॉलची जी समाप्ती कमबॅक करत असताना शिवाजी जोशी. भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा त्यांनी केलेली. पुरस्कर्ते सुद्धा राहिलेले आहेत. सूरज जोशी यांच्याकडे हॅट्रिकसाठी 3000 रुपये. 0 नंबरी 40+ संघाडी. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. जी बोर्ड सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 38 38 धावा झाल्यात ऑलरेडी बामाली 40+ संघाच्या 4थ्या षटकामध्ये. म्हणजे इथून 50+ ते जाऊ शकतात. सिंगल डबल जरी घेतल्या, खास करून डबल 6 बॉलमध्ये 12, शेवटच्या षटकात तरी 50+ जाईल. शिवाजी जोशी काय करतायत ते चेंडूची गती कमी करतायत आणि 4 षटकांचा खेळ संपला. शेवटच्या षटकात 12 आल्या तर 50 होतील या मॅच मध्ये. चला टॉससाठी उपस्थित राहायचे स्वर्गीय योगेश पवार, प्रतिष्ठान खिडकाली 40+ आणि गोलिवली 40+ बी. टॉससाठी या लवकरात लवकर. बघा जयेंद्र भोईर यांनी तुम्हाला भरपूर सहकार्य केलंय. तुम्ही आता संघ जर उशिरा करत असतील तर बघा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. तुम्ही सहकार्य करा प्लीज. सेकंड राऊंडच्या मॅचेस तुम्हाला वेळ उपस्थित राहणं गरजेचं आहे. 38 धावा. संजय आणि विलास सारखे गोलंदाज संघामध्ये त्यासाठी 50 करावे लागतील. अशोक संजय चांगली गोलंदाजी करू शकतात या मॅच मध्ये, विलास करू शकतात. मात्र 50 झाल्यानंतर काय होईल तर दबाव होईल अपोजिट टीम मध्ये. तुम्हाला 10च्या सरासरी धावा कराव्या लागतील. आम्ही त्याला गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या स्पेलमध्ये. गोलंदाजांना कधी मजा येते ज्यावेळी फायटिंग स्कोर असतो. कधी कमी ज्यावेळी धावा होतात त्यांचा थोडासा आत्मविश्वास गमावतो. मात्र कमी धावांमध्ये सुद्धा मॅचेस रंगतदार होतात बऱ्याच वेळा. चांगला चेंडू होता अमितचा. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. सुरुवातीला बघा वाकलन प्रीमियर लीग
ग्रामपंचायत मध्ये ज्या वाकलन प्रीमियर लीग मॅचेस व्हायच्या त्यावेळी विकास पावशे कॅप्टन राहिलेले आहेत. विलास हा चांगला चेंडू आहे. बकरांच्या बाजूचाच गाव तुम्हाला पाहायला मिळतो. बाबाली दोन चेंडू डॉट आले बघा. 38 वरती धावसंख्या थांबली आहे. हाही स्लोअर होता मात्र आता मिड विकेटला गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि चेंडू जाईल. नितीन जोशी बघा किती वेगाने आले होते मात्र धावा 4 मिळतील. चौकार 42 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. टॉससाठी या प्लीज थोडं सहकार्य करा. खिडकाली 40+ आणि गोलवली 40+ बी. गोलवली बी संघ या स्पर्धेत खेळतोय. अमित इथे फटका चांगला आहे. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. विकास पावशे यांच्या बॅट मध्ये आला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 46 धावा झाल्यात. या क्रीडामध्ये भरपूर वर्षापूर्वी खेळलेले आहेत. विकास पावशे कॅप्टन सुद्धा राहिलेले आहेत. जे एकत्र ग्रामपंचायत होती वाकलन बामाली. मला वाटतं रीड विकेट झालेत बघा. स्वतः सांगतात रीड विकेट आहे. एक बॉल बाकी. फलंदाज बाद आहेत. विकास पावशेने चांगली बॅटिंग केली. आपल्या इनिंग मध्ये 3 चौकार त्यांनी मारले आणि धावा 46 आहे. या धावा चांगल्या आहेत बामाली 40 संघासाठी. धावा आहेत. पुन्हा एकदा विनंती करतो गोलवली 40+ बी आणि स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली 40+. टॉससाठी या लवकरात लवकर. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल. रवींद्र आले बॅटिंग करण्यासाठी. रवींद्र पावशे इथून रवींद्रने 2 घेतल्या. 48 होतील. चौकाराला तर 50 होतील. अशोक बघायचे. धावा झालेल्या आहेत. बघायचं काय टार्गेट सेट होईल. बामाली संघाने मॅच जिंकली तर भरत बोरसामांकडे 5,000 रुपये आहेत. बघा सर्वच छोटे स्लोअर टाकले दामींनी. त्यामुळे 46 वरती थांबवण्यात यश मिळाले बामालीला. जुने डोंबिवली संघाला 47 धावांचा पाठलाग करायचा जुने डोंबिवली 40+ संघाला. या मॅच मध्ये कंपल्सरी चेसिंग आहे. इनिंग संपलेली आहे. बामाली संघ मॅच जिंकला तर भरत बोरसामांकडे 5,000 रुपये. स्वर्गीय महेंद्र शेठ भोयर यांच्या स्मरणार्थ विवेक भोयर यांच्याकडे सलग 3 षटकाला 5,000 होते. मात्र आता इनिंग संपलेली आहे. बघायचं बघा भरत बोयर साहेब आपल्यापासून रजा घेतात. पण त्यांनी जाता जाता काय सांगितलं तर बामालीने जर मॅच जिंकली तर त्यांना 5,000 रुपये द्यायचे. त्यांनी जमा सुद्धा केलेले आहेत. क्या बात आहे. हे प्रेम आहे बामाली गावावरती भरत बोयर साहेबांचं. चला फिल्डिंग लावा बामाली टीम. बघा स्वर्गीय महेंद्र शेठ भोईर यांच्या स्मरणार्थ विकेट हॅट्रिकसाठी विवेक भोईर यांच्याकडनं 5,000 रुपये असतील. फिल्डिंग करणारी टीम बामाली संघाला. विकेट हॅट्रिक 5,000 रुपये आणि मॅच जिंकली तर भरत शेठ भोईर यांच्याकडनं 5. चला टॉससाठी या प्लीज. खिडकाली 40+. कॅप्टन लवकर आहे. अनिल पाटील अनिल पवार आपले. स्वर्गीय मयूर पाटील यांच्या स्मरणार्थ 1,000 रुपये. सलग 3 6ला 1,000 रुपये. जुनी डोंबिवली संघाला ही सुवर्ण संधी आहे. स्वर्गीय मयूर यांच्या स्मरणार्थ आपण 1,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे जुनी डोंबिवली संघाला. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय
स्वर्गीय महेंद्र शेठ भोईर यांच्या स्मरणार्थ विकेट हॅट्रिकसाठी बामाली संघाला विवेक भोईर यांच्याकडे 5,000 रुपये आणि मॅच जिंकली तर बघूया आपण मॅच 47चं टार्गेट आहे आणि या धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील या 1 मिनिटामध्ये जाणार दुसऱ्या सत्रामध्ये याच विभागातील एक अप्रतिम समालोचक जगदीश दादा पाटील यांच्याकडे धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच. उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. वैदई पोटी प्लस प्रभात संघ वाकण आयोजित आर्या स्मृती चषक 2024चं आपल्याला आयोजन पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेमध्ये पाहतोय पहिल्या फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना. याच्यानंतर द्वितीय फेरीला सुरुवात होईल. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. गोलवली आणि खिडकाळी संघ. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं बामाली टीमने जय हनुमान बामाली संघाने 46 बनवल्यात. 47चं टार्गेट या मॅच मध्ये. व्यासपीठावर उपस्थित आमचे विवेक शेठ भोईर यांच्या वतीने महेंद्र शेठ भोईर यांच्या स्मरणार्थ तब्बल 5,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. आणि जर बामाली संघ जिंकला तर शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत शेठ भोईर यांच्या वतीने 5,000 रुपये. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहा मिळतो आपल्याला. जुन्या डोंबिवली संघाची एकीकडे पाहतो आपण फलंदाज नितीन जोशी आणि जयवंत जोशी जे या दोन खेळाडूंना पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक. संजय भोईरला पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक. 48 धावसंख्येचं लक्ष्य. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल. एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना पोटी प्लसचे खेळाडू सर्व पाहतो आपण मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं जाते 1 या धावसंख्येवरती. जेला पाहतोय स्ट्राईक वरती. 2 फिल्डर थर्ड या सर्कलच्या बाहेर. एक वाईडिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफला असे 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आपल्याला थर्ड या सर्कलच्या बाहेर असताना. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. 47चं लक्ष्य. अतिशय चांगला चेंडू मिड विकेटला. फिल्डर लॉंग चेस करतात. त्याच्या आबाग्याच्या बाहेर चेंडू जाईल आणि येईल तो चौकार. जेजीच्या बॅट मधून पहिला चौकार. बघू लवकर मला मीटिंग पण आहे. पुन्हा एकदा उंचावरून फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित आहेत त्याच्या आवाग्याच्या बाहेर. 6व्या धावसंख्येवरती षटकार. अगोदर चौकार त्याच्यानंतर षटकार पाहायला मिळतो.
चौकार षटकार येत असताना पहा मिळतोय 11 धावा. एज लागतोय, चेंडू पाठीमागे निघून जातोय एकेरी धावसंख्येसाठी. नो बॉल आणि फ्रीडचा चेंडू. यस, ओ स्टेपिंग सायटम. नो बॉल फ्रीड. एक मिनिट श्रीनाथ जा. डिसिजन यस फ्रीड. ओके. फुल टॉस बॉल. मिडऑफचा फिल्डर आहे, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. एकेरी धाव मिळाली. फ्रीडचा चेंडू होता, फायदा उठवता आला नाहीये आणि त्यामुळेच ते एक धाव मिळत असताना पुन्हा एकदा चांगला चेंडू, अगदी वेगाने चेंडू जात असताना डॉट बॉल. सुरुवातीला चौकार षटकार आले, त्याच्यानंतर एक चेंडू नो सुद्धा फेकण्यात आला. यावेळेस उडवला फटका, शानदार आहे. पॅडल स्वीप, व्हॉट अ शॉट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. गुड शॉट. चला, पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा पाहायला मिळाल्या. चला, टॉससाठी या दोन्ही टीम गोलवली आणि खिडकाळे 20 धावा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये. गोलवली आणि खिडकाळे टॉससाठी याचं.
फटका चांगला आहे, रन्स मिळतील पुरेपूर 4. गुड शॉट चौकार. पुन्हा एकदा बिग शॉट केल्यात. विष्णू आहेत त्या ठिकाणी, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. 4. चला टॉससाठी या गोलवली संघ. दादा गेलं. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. स्टॉप केलाय चेंडूला, थांबवलंय. 2 धावा. हा विवेक शेट भोईर, आपण या टॉस साठी टॉस करू आपण. या 2 संघाच्या दरम्यान खिडकाय आणि गोलवली या 2 संघामध्ये सामना असेल. खिडकाय गोलवली. बिग शॉट घ्यायचा प्रयत्न, बॉल हवेत, फिल्डर दूरवरती. गुड कॅच. विकास होते तिथे, चांगला झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. (32) 32 धावा. 15 धावसंख्येची गरज आहे अद्यापही. लेग बॅट्समन अविनाश मैदानामध्ये येत असताना पाहा मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा फटका चांगला, फिल्डर उपस्थित आहे. त्याच्या हाताला स्पर्श झाला चेंडू आणि गेला सीमा पार. 6 धावा मिळत असताना षटकार. चला दुसरा चेंडू घ्या. चला नवीन गोलंदाज आता आपल्याला पाहा मिळतो. तिसरे षटक. बालाराम पावशे आला आता गोलंदाजी मार्गवरती. ए पाम्या जरा बसेल बोला. पहिलाच बॉल क्रॉस द लाईन. फटका चांगला, रन्स मिळतील 4.
जेवला पुन्हा एकदा त्याच दिशा खेळायचा प्रयत्न वाईट बॉल एक अवांतर धाव मिळाले किती पाहिजे 4 पाहिजे 4-4 डॉट बॉल आउटसाइड ऑफ स्टंपला ची चेंडू होता रिक्षाड खेळायचा प्रयत्न कीपर झेल स्वीकारला जातोय फलंदाज बाद नवीन बॅटर शिवाजी जोशी मैदानामध्ये आल्यात एक सिनियर खेळाडू या टीम मधील पहा मिळतात आपल्याला मैदानामध्ये येत असताना बॅटिंग साठी पुन्हा एकदा चेंडू जातोय डॉट 4 धावसंख्येची गरज अद्याप गिरिजा माता जुने डोंबिवली संघाला बॅकफुटला जात असताना कट केला जातोय एक धाव यावेळेस फटका चांगला जवळपास खेळाडू नाहीये नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडेल तोपर्यंत 2 धावा नाही खूप दूरवरती होते फिल्डर बरोबर एका धावेची गरज आहे गोलंदाज वाल्मिक पावशे गोलंदाजी करण्यासाठी आतात चौथे षटक टीमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते क्लीन बॉल वा पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केला एक धाव करायचे हा विकेट हॅट्रिक घेतली तर जयेंद्र भोईर आमच्या यांच्याकडून 500 रुपये वाल्मिकला चला आता एका धावेस आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये आल्यात आता एका धावेची गरज असताना आता हलक्या हाताने स्टेअर केलाय एक धाव विजयाची एकवटली जातो विजय मिळालाय गिरिजामाता जुनी डोंबिवली संघाला पराभूत व्हावं लागतं बामाली टीमला चला नेक्स्ट मॅच गोलिवली आणि खेडगावी 4 ओव्हरचा सामना असेल जास्त वेळ करू नका या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जयवंत जोशी जेजेला यानंतर हरकत नाहीये बॅट्समन कोण होता दादा
नियश होते विजयाची दावे कोटत असताना हॅलो नको चल चालत जाऊ चला दोन्ही संघ खेळकावले आणि गोलवली